सो मी बनवत आहे बिर्याणी, ज्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते. 100 ग्राम म्हणजे अर्धा किलो राईस. तर आम्ही बनवत आहे ॲज अन, आता मी स्टार्ट केलं आहे कारण की दिवशी अजून आला नाही आहे, बट आम्ही बनवत आहे बिर्याणी. त्याच्यासाठी मी घेतले अर्धा किलो राईस आणि अर्धा किलो चिकन घेणार. सो 1 किलोची बिर्याणी बनेल आणि आम्ही ते म्हणजे दुसऱ्या दिवशी पण खाऊ शकतो कारण की आता हे रात्रीचं जेवण आहे. सो आम्ही टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकतो. सो इझी पडतं. आणि आम्हाला आता गोष्टी संपवायला चालू करायच्या आहेत कारण की आम्हाला आता जायचं आहे लवकरच, लाईक 1 वीकमध्ये. मी इथे राईस धुवून मस्तपैकी जे अर्धा किलो घेतलेला त्याला भिजत ठेवलं आहे. ॲटलिस्ट 40-45 मिनटं तरी राहायला पाहिजे. त्याच्यानंतर हे मी चिकन मॅरिनेट केलं आहे. ह्याच्यामध्ये दही, सो मी दही घेतलं आहे 200 ml आणि ह्याला मी फेटून टाकणार आहे ह्याच्यामध्ये कारण की ते ग्रॅन्युअल्सने त्याचं टेक्स्चर खूप छान येतं. तर ह्याला तुम्ही ते मॅरिनेट करून असं ठेवू शकतात जर तुम्हाला पाहिजे रात्रभर. आणि नंतर दही आणि बिरिस्ता टाकेल मी आणि कोथिंबीर आणि पुदिना. तर हे असेल आपलं चिकनचं बेसिक मॅरिनेशन. खूप फास्ट बनते ह्याच्यानी बिर्याणी, एकदम मस्त लागते पण खूपच छान. मित्रांनो, जर तुम्ही कमिटेड आहात तर कमिटेड लाईफमध्ये सुखी राहण्याचं राज आहे की अधूनमधून तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा बायकोला काहीतरी असे मस्त मस्त गिफ्ट दिले पाहिजेत. तर माझ्या तोंडावर आता सनलाईट येते कारण की मस्त सनसेट होतोय मागे, तुम्हाला दिसत असेल तर दाखवतो. हे बघा मस्त सनसेट होतोय. तर मी आता आलेलो काहीतरी घ्यायला स्टोअरमध्ये, पण मला हे दिसलं तर मी आता, काल रोज डे होता, रोज मी घेतला नाही आणि आता म्हणून आता हे बघा हे असं एक रोज दिसलं आहे, चॉकलेट आहे, हे चॉकलेटचं रोज, तर ते घेऊन चाललो आहे. तर बघूया. तर थंडी इतकी आहे मित्रांनो आणि माझ्या हातात एवढं सगळं सामान, तरी आता आपण जाऊया आत आणि बघूया. हिने ऑलरेडी बघून घेतलेलं मी गाडीत उतरताना. हे घे, मी एवढं नाव ठेवलं ते फायनली गावात आले. रोज कम चॉकलेट. बघितलं, डबल धमाका. आज कोणता डे आहे काय माहिती, काय माहिती आज कोणता डे आहे. मी पण लॉक केलं, मी बिर्याणी बनवत होती त्याचं मी लॉक. आता त्याच्यात हे पण टाकून दे. यस, थँक्यू मित्रांनो. तो नवीन एंट्री हा नव्हता आतापर्यंत, पण ह्याच्या आधी एक क्लिप मध्ये तुम्हाला दिसला असेल हा, बट ठीक आहे. हा माझ्यासाठी रोज घेऊन आला विथ चॉकलेट. आणि हे कपडे बघा, आणि कपडे मी तुम्हाला दाखवते पण का, कारण की आता आम्हाला जायचं आहे ना 1 हफ्त्याने, तर मग आम्ही असे कपडे घालतोय. कपडे पॅक करून टाकले आणि हे कपडे ठेवलेत. दाखवणार अजून पॅकिंग कुठे केली आपण, पण आम्ही असे सगळे कपडे घालतोय जे आम्ही नाही घेऊन जाणार. ते हे बघा, नाही घेऊन घालण्यालायकच नाहीये. याने माझी पॅन्ट घातली. ह्या पॅन्टला झालं काय अचानक, काय माहिती. ही मस्त अशी लांब लचक होत, म्हणजे ब्रॉड होती, ही अशी का झाली आहे. आय डोंट नो, आय रिअली डोंट नो. आणि हे बघा मी किती भांडे घासले आज. भांडे जाऊ दे यार, कपडे कसे आहेत. तर तुला थोडी बाहेर जायचंय, चल 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 बिर्याणी बनवूया. बिर्याणी गाईस, चिकन मॅरिनेशन जे मी करून गेलेलो सकाळी, सगळं दाखवलंय, प्रूफ आहे माझ्याकडे, फालतूगिरी करू नको. चिकन मॅरिनेट जे हिनी केलंय, कसं चेंज केलं. ह्याच्यात काय आहे, मी सूप बनवून पिलं जे की संपलं नाहीये. अरे ते खूप बनलं यार. आणि हे सूप असं काय, ते चिंग्सचं आहे 65 टोमॅटो सूप. मी आता पण छान लागतंय, जेवणाचं डिसरिस्पेक्ट नाही करायचं, छान लागतंय पण. ठेवलंय. येस. तर आता हे राईस जे आहे मी भिजत ठेवलेलं ते आपण ह्याच्यात टाकणार आहे. ह्याच्यामध्ये आम्ही खडे मसाले, जिरा आणि लिंबू, ते छिलका वगैरे टाकून दिलंय. आणि इकडे बघा हे चिकन मस्त एकदम भारी दिसतंय, अजून तर शिजतंय, तवंग येईल थोडंफार. तर हे आता धीमे आचवर, धीमे नाही मीडियम आचवरती होतंय. आणि राईस फुललाय एकदम. हा राईस एकदम मस्त आहे बघा. आता ह्याच्यामध्ये पडेल डायरेक्ट उकळतं पाणी. हा खडे मसाले, तेजपत्ता, लवंग, काळी मिरी, दालचिनी, इलायची, जिरा आणि लिंबू, लिंबूचा रस आणि छिलका दोन्ही टाकलाय. आणि आता उकळत्या पाण्यात राईस टाकणार. मग जेव्हा ते परत, आता हे कसं शांत झालंय तर परत बुडबुड बुडबुड व्हायला लागलं की मीडियम करून देणार. मग 7-8 मिनिटात होऊन जातो राईस. 7-8 पण तू खूप बोलतोय. आय थिंक 3-4 मिनिट, 4-5 मिनिटामध्ये होऊन जातं. फक्त बाईट असं तुटलं पाहिजे एवढं, थोडं कच्चा पक्का ठेवायचं, एकदम थोडंसं कमी कच्चा ठेवायचं. हा. आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यावरती आपण त्याला लेअर करणार, 1 लेअर. तर आम्ही लेअरिंग केलेली आहे. तर 2 लेअर नंतर हे फ्राईड अनियन्स आणि धनिया पुदिना टाकल्यानंतर आता आम्ही फूड कलर टाकतोय. आम्ही बेसिकली 2 कलर टाकतो, ग्रीन आणि ऑरेंज. मस्त दिसतं ते असं थोडं कलरफुल. येलो कलर तर मसाल्याचा असतो, तर ग्रीन, ऑरेंज आणि येलो असं, आणि व्हाईट.
असं मस्त कलर्स येतात त्याचे. कलर. तर आमची बिर्याणी बनवून रेडी आहे. आता तिला आम्ही रेस्ट करायला दिलंय, कारण लगेच उघडायचं नसतं, थोडं रेस्ट करू द्यायचं. तर आता आम्ही आमचं बनवतोय मसाला कोक, ज्याचा मसाला आम्ही ऑलरेडी रेडी केलाय. आम्ही म्हणजे हिनी रेडी केलाय. पुदिना, काळा मीठ, चाट मसाला आणि लिंबू. यस. आणि आता आहे आता पडेल डाएट कोक. आम्ही डाएट कोक पितो, आम्ही रेग्युलर कोक नाही पित, डाएट कोक. मसाला कोक खूप मस्त लागतं हे. बनवलेलं तुम्ही जर हे ट्राय नाही केलंय तर तुम्ही पण ट्राय करा. अजून एक आणावं लागेल, कमी आहे. हा मग उठायचंच. जा ना. ठीक आहे, गपचूप उठायचंच. खूपच कमी आहे, टॉपअप करावं लागेल याला. Are you ready? अनबॉक्सिंग. अनबॉक्सिंग. काश मी तुम्हाला सुगंध हे करू शकली असते, मस्त सुगंध आहे. देऊ शकली असते. माय गॉड. वाढूया आपण बिर्याणी. बघा मसाला. आहा हा हा हा. तुम्हाला खावंसं वाटतंय, मला माहिती तुम्हाला खावंसं वाटतंय. बघा तोंडातच पाणी येत आहे माझ्या. तार तलक सब्जी नीरे मोसे नैना मिलाई के. टेस्ट टेस्ट मित्रांनो. पहिल्या घासात मला इलायची गरम आहे. कोकला थोडंसं साईडला ठेवतो म्हणजे येऊ. भारी यार, डायरेक्ट नाकातच जातोय. ते उडतंय कारण मी एवढं गरम व्हिडिओ मोठी होईल. कसं आहे, मस्त आहे. मसाला एवढं छान लागतंय, ते मसाला जबरदस्त. प्रॉपर मीठ, प्रॉपर मस्त सगळं एकदम. एक्झॅक्टली. खूपच छान लागतंय. लाईक आहा. खूपच मजा आ गई. चला खाऊन घेऊया. नंतर आम्हाला काम पण आहे, आम्ही ते काम करू. तुम्हाला दाखवू. बाय. The next day. तर मित्रांनो, तुम्हाला हे बॉक्स दिसतंय. एवढा मोठा बॉक्स मध्ये काय असेल? न्यू बॅलन्स. न्यू बॅलन्स. मी हे काव करते झाकते पूर्ण. माहिती नाही, कारण की माझं नाहीये. कोणाचं आहे? जो मागून बोलला कोणाच आहे त्याचंच आहे हे. आणि अजून एक आहे, ऍक्च्युअली 2 आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरा वाला कोणासाठी आहे, नाव नको, कोणासाठी आहे ते तुम्हाला कळेल. ऍक्च्युली आपण ते ब्लॉग नाही टाकलं ना, दुसरा वाला. कोणता ब्लॉग? जे पॅकिंग वाला ब्लॉग. परत तर मित्रांनो हे बघा. तर ह्याच्यात 2 बॉक्स आहेत. 2 आहे. तर 2 का आहेत? एक तर दीपेशचं आहे, एक माझं आहे. पण दुसरं मला पहिले सांगा कोणतं आहे. हे कोणाचं आहे? तुझंच आहे. हे माझं आहे. येस. पहिलं तू माझं पण आहे. एक्साइटेड की नाही? येस. दाखव माझं. ओ हो, लेस वरती लिहिली. हे यांनी 2 लेस दिले. 2 लेस, एक लागले. माय गॉड, मम्मी. भाई मस्त आहे ना. न्यू बॅलन्स 9060 सी सॉल्ट. न्यू बॅलन्स 9060 मित्रांनो. हे बघा, हे लाईट. भाई लाईट मध्ये किती मस्त दिसतंय. हे दीपेशचे शूज आहे. हे माझे आहेत. एक्साइटेड. आता दुसऱ्यावाला दाखव. 1 मिनिटच का चालू आहे ब्लॉग? शूट नाही केलेलं पहिले. आधीपासूनच चालू आहे. Okay, fine. आता दुसऱ्यावाला किती दाखव. मस्त आहे पण. तू खुश आहे की नाही? खूप माझ्याकडे खुश पण न्यू बॅलन्स आहे, पण ते 530 आहे. These are 9060 These are world's 90. most comfortable shoes. आणि ह्याने हे आज स्टोअर मध्ये घालून बघितलेलं, खूप कम्फर्टेबल होतं. त्याच्यानंतर हा दुसरावाला. घेतलेलं. आता हे आणि दुसरं हे पे. दुसरावालं, हे कलर वेगळं आहे. येस. हे कोणासाठी तरी आहे. जे आम्ही तुम्हाला Gift. सांगू. गिफ्ट. God. गिफ्ट. गिफ्ट. My भाई God. खूप इथे दाखव, याच्यात लाईट मध्ये. मोठं आहे रे हे.
मोठं झालं भाई. हे बघ ना लाईट मध्ये किती मस्त दिसतंय. खूपच सुंदर आहे हा, जेन्युइनली. हा दुसरा कलर आहे का? नाही नाही, तेच आहे. ह्याचा रेड कुठे आहे वरचं? हे काय? आहे ना, हा तेच आहे. तेच आहे, ब्लॅक ग्रे. वाव. ते लिहिलं ना याच्यावर. 90-60 अजून एक. हा 12. 2 90-60. भाई हे शूज घालून कसं वाटेल? हे 18,000चं एक पेअर आहे. I swear. 18,000 रुपीज. आणि ज्याला पण आम्ही हे देतोय तो हे व्लॉग बघतोय, आम्हाला माहिती आहे. येस. तर मग प्लीज तुला हे माहिती असलं पाहिजे की तुझ्या बहिणीने किती कष्ट. बहिणी बोलत तिला मी. बहिणीनी ठीक आहे, बहीणच पैसे दे मग. नाही म्हणजे अरे आपण बोलत नव्हतो की कोणासाठी आहे, मी बोलते. वाव. आणि मी बोलून दिलं की आम्ही किती मेहनत काढून तुझ्यासाठी हे घेतो. तर आता आम्ही सांगूनच देतो, हे भैयासाठी घेतलंय आम्ही. आणि एवढं मला ओरडली, सांगितलं का? एवढंच का भाई मी तुम्हाला सांगते, कारण की ह्याच्या आधी एक क्लिप बनवलेली, त्याच्यामध्ये मी त्याला असं बघितलं अगदी, कारण की तो मागून बोलला की हे भैयासाठी शूज आहे. तर मी असं हा, मला ओरडलं, कशाला सांगतोय, आपण थोडी सांगणार आहे, आपण तर सांगणार नव्हतो, आपण जातो. आणि मी अगदी असं रडलेलं थोडं नॉनसेन्स. का सांगितलं आणि आपण आता असं आता याच्या सांगून दिले एवढं. ठीक आहे. आणि त्या सोबत सोबत तुम्ही हे पण बघा, हे कसं मिस करू शकता, हे पण बघा. देखो ना गाइस, देखो ना, देखो ना गाइस. आणि तू इकडे बघ. तर एवढी आम्ही खुशी का? जातोय हे बर्फ सोडून 1.5 महिन्यासाठी. इंडियाला. आणि का जातोय आपण? आणि का जातोय? ज्या मूर्ख मुलासाठी आम्ही एवढं शू घेतलंय त्याचं लग्न होणार आहे फायनली. Yes. फायनली. तर तुम्हाला लग्नाचे व्लॉग्स दिसतील मित्रांनो आता. खूप त्या जास्त. लग्नाचे व्लॉग्स बघा. सध्यासाठी हे होते न्यू बॅलन्स. Yes. मी हे घालून पण दाखवतो. हे नको घेऊ. हे बघा, हे बघा किती मस्त Look दिसत. at माय that. गुडनेस. खूपच मस्त आहे ना. थांब तसं लांबून दाखव ना. हे बघ काय मस्त दिसतंय. ओ माय गॉड, व्हेरी नाईस, Black वाले ब्युटिफुल. पण खूप मस्त आहे. ब्लॅक वाले पण छान आहे. पूर्ण पेटी पॅक्ड आहे. हां, तर मग मी बोलत होती की ते सगळे व्लॉग्स बघण्यासाठी जर तुम्ही एक्सायटेड असाल, आणि प्लीज राहा, कारण की आम्ही खूप एक्सायटेड आहे आणि आम्हाला खूप आवडेल तुम्हाला आमची जर्नी दाखवायला. तो आम्ही लेस दॅन 1 मंथमध्ये जातोय, लेस दॅन 1 मंथ. सो वी आर व्हेरी एक्सायटेड. आणि मग त्याच्यानंतर तर मी तुम्हाला सांगत होती, हां तेच, तर पुढचे व्लॉग्स हे एवढं बोल, अर्धा तास जे तू मोनोलॉग चालवलंस ना, त्यामुळे ब्लॉग होतात एवढे मोठे मोठे. हे तुम्हाला काय? नाही आवडत माझा आवाज ऐकायला. कलर मायग्रेशन अँड केअर, कसं कलरचं केअर करायचं ते पण दिलंय. तर हे केअर तू करायचंस, ठीक आहे? मी का करू? शूज तुझे केअर मी करू? 18,000चे शूज घेऊन काय मतलब आहे, जर केअर पण करायची ह्यांची. त्यापेक्षा मी स्वस्तच घेतली असते. एवढे महाग शूज घ्या, त्याची केअर पण करावं. ऐका काय तुम्ही सांगा ह्याच्यावर कसं उत्तर दोन्ही द्यायचं. पायात का? घातलेले आहेत मी. हां, दोन्ही पायात. चालून बघतो. वाव, वर्ल्ड मोस्ट कम्फर्टेबल शूज घालून मला चालताना असं वाटतंय की कसं वाटतं? ढगांवर चालतोय. धागा असं वाटतंय तुला? असं वाटतं मी उडतोय. अगदीच भाई साहब. एनिवेज, तर आपण भेटूया आता. मे बी तुम्हाला आम्ही पॅकिंग दाखवू किंवा ह्याच्या आधी पॅकिंग हे येईल. कसं दिसतंय? जे काही आहे खूप मस्त दिसते. व्हेरी नाईस. तर मित्रांनो, मी ह्या व्लॉगची एंडिंग करायला आलोय आणि आमचे बॅग्स पॅक झालेले आहेत. आम्ही तुम्हाला पॅकिंग दाखवू नाही शकलो कारण की खूप गोंधळ होता आणि खूप सगळं झालेलं. तर मग त्याच्या चक्करमध्ये आम्ही फटाफट पॅकिंग केली आणि पॅकिंग आता आमची झाली आहे. आणि ही इथे व्लॉग एडिट करते. तर बाय बोल सगळ्यांना. बाय. तर तुम्ही आता पुढची जर्नी बघा आमची, आवर जर्नी टू आवर होम. बाय मित्रांनो.